कामं माहिती आहेत लोकांना की शिंदे साहेबांकडे आल्यानंतर कामं होतात करून. तर आणि कोण कुठल्या पक्षाचा आहे, विरोधातला आहे, हे कधीच जे आहे शिंदे साहेबांनी बघितलेलं नाही आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार होईल येत्या काळामध्ये. अनेक खासदार आपल्या कुठल्या? संपर्कात आहे, राज्याच्या असं ती चर्चा सुरू आहे आणि मी त्याच्यावरती भाष्य करणारा मी बाबा नेता नाही. तेच मी सांगितलं तुम्हाला. आता इंडिया आघाडीमध्ये जे आहे ही मोठी फूट त्या ठिकाणी पडलेली आहे. म्हणून आता एकमेकांवरती जे आहे त्या टीका टिप्पणी या ठिकाणी सुरू आहे. आणि आज अंबरनाथमध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि NCP हे सगळेच जे आहे हे एकत्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. राहुल गांधींना आणि सगळ्या ऑपोजिशनला जागा जी आहे ह्या देशाच्या जनतेने जी आहे दाखवलेली आहे. आत्ताच झालेल्या निवडणुकीमध्ये वेस्ट बेंगाल असेल, तमिळनाडू असेल, या सगळीकडे जे आहे ते लोकांनी काय कौल दिला. आणि पूर्ण देशामध्ये आज अशी परिस्थिती आहे की जे ऑपोजिशन पार्टीज होत्या त्या देखील जे आहे हे काँग्रेसला सोडून जात आहेत. या ठिकाणी काँग्रेसने जे आहे जे काय केलं तमिळनाडूमध्ये, त्याच्यावरून कोणी DMK बरोबर गद्दारी केली हे जे आहे राहुल गांधींनी सांगितलं पाहिजे. DMKनी तर पार्लमेंटमध्ये जे आहे बसण्याची आसन व्यवस्था देखील जी आहे ही बदलली आहे. तर येणाऱ्या काळामध्ये जे आहे या भारतामध्ये जे आहे हे पार्लमेंट्समध्ये जे आहे हे सगळे जे एकत्र होते इंडिया आघाडी, या इंडिया आघाडीमध्ये पण तूट झालेली आहे पूर्णपणे. एकटंच काँग्रेस जे आहे ऑपोजिशनमध्ये येणाऱ्या काळामध्ये राहणार आहे.